काय ठरलं प्रोग्राम? गेटवेला भेटताय का आणखीन कुठं? आणि जेवायला कुठे जाताय? आणि मस्तपैकी एक घोडागाडीची राईड घ्या. अगं आमच्या काळात गिरगावापासून पायधुनीपर्यंत 1 रुपयात जाता यायचं व्हिक्टोरियाने. आता साधी मरीन ड्राईव्हला चक्कर मारायची तर 1000 रुपये पडतात. पण त्याच्यासारखं रोमॅन्टिक दुसरं काही नाही. कोणाबद्दल बोलताय बाबा? अगं कोणाबद्दल म्हणजे काय, तू आणि अभय भेटताय नव्हत्या, त्याचाच फोन होता ना. नाही बाबा, ती माझी कॉलेजची फ्रेंड होती, जानवी. हो असं आहे. मला वाटलं अनु आमच्या वेळी अच्छा टाटा गुड बाय असं म्हणायचे. त्याच्याऐवजी हल्ली लव यू असं म्हणतात का? म्हणजे नाही, आत्ता नाही का तू तुझ्या मैत्रिणीला म्हणालीस लव यू. आमच्या काळी फक्त प्रियकर प्रेयसी किंवा अगदी नुकतंच लग्न झालेला नवरा बायकोला म्हणायचं असं. अर्थात तर ते प्रियकरी जुने झाले, नवरेही जुने झाले आणि काळही जुना झाला. बाबा असं काहीच नाहीये. म्हणजे आजकाल तुम्ही कोणालाही बोलू शकता, तुमच्या मैत्रिणीला, भावाला, बहिणीला. इट्स सो इन्फॉर्मल यू नो. हो का? अरे व्हेरी गुड, आय लाईक इट. असंच पाहिजे. शेवटी भावना पोचवणं महत्वाचं नाही का? घ्या. लव यू अनु. लव यू टू बाबा. आई ग, सॉरी ग, माफ कर ना मला. मी मगाशी काहीतरी वेड्यासारखंच बोलले. मी कोण तुला माफ करणारी? तू आता मोठी झालीस. आई 2 फटके दे बरं ठेवून मला, पण हे असलं बोलू नकोस. ते करण्याचं तुझं वय होतं तेव्हाही ते केलं नाही. आता तर प्रश्नच येत नाही. आई ग, खूप गडबड होती ग दिवसभर माझी, आणि एवढा ट्रॅफिक होता, जाम चिडचिड झाली, सगळा राग तुझ्यावर निघाला. चला, माझा तेवढा तरी उपयोग आहे. हे भगवान, टोचून बोलण्यात कोणीही तुझा हात धरू शकत नाहीये, अगदी बाबा सुद्धा नाही. सगळे ज्याला टोचतात ना, तोच सगळ्यांना टोचतो. नाही ना, आमची सगळी तळमळ असते ना, ते तुमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून. भांडणं नकोत. तुमच्यामध्ये जरा जरी काही बिनसलं ना तरी धास्ती वाटते. कितीही ठरवलं ना तरी प्रश्न ओठांवर येतातच. पण नाही, यापुढे मुद्दाम काळजी घेईन. सगळे प्रश्न मनातल्या मनात दडपून टाकेन. ऐक, किती वेळा सॉरी म्हटलं की माफ करणार आहेस सांग? आई वडील मुलांवर फक्त प्रेमच करतात, बाकी काही नाही. तू पण आई आहेस म्हणून तुला सांगते. हो ग, म्हणूनच तर माफी मागते, पण तुझा आज मूडच नाहीये माफ करायचा. मी तुला केव्हाच माफ केलंय. आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? फक्त नेहमीसारखं हसून दाखव. दाखव. आजची सभा समाप्त. उद्या भेटू. हसली हसली. वेडियस झालं. दादा हे बिझी आहेस? हो, आता बिझी आहे मी. आता तू आहेस ना बरोबर, मग इतरांसाठी बिझी आहे मी. अरे आजीचा मोबाईल घेऊन काय करतेस तू?
डॅडा मी ना आनंद सरांचा आणि आजोबांचा फोटो काढला होता आजीच्या मोबाईलवर तुला दाखवण्यासाठी. अरे वा, फायनली आता तुझे आनंद सर मला बघायला मिळतील. बघू. काय ग, काय झालं? डॅडा अरे मिळतच नाही फोटो. तू बघ ना. बघू. अगं तू सेव्हच नाही केलाय स्वीटहार्ट. शी दिस इज नॉट फेअर. काय हा आजीचा मोबाईल? डॅडा तुझ्या मोबाईल मध्ये असं कधीच नाही होत. कारण माय डॅडा इज द बेस्ट. तू उद्या परत सरांचा फोटो काढ ना मोबाईलवर. नाहीतर आपल्या कॅमेरावर काढ. डॅडा त्याच्यापेक्षा तूच का नाही येत रे लवकर, म्हणजे तू पण त्यांना भेटशील. आपण हे करू शकतो. ओके डन, मी येतो उद्या लवकर. आता आजीचा मोबाईल नेऊन दे बघ तिला लवकर. कम ऑन. देवी, किती वेळा सांगितलंय बेटा, असं पाय वाजवत चालू नाही, हळूहळू चालावं. आजीचा फोन द्यायला चालले होते. फोन दे आणि आज रात्री तिच्या जवळच झोप. मी सांगितलंय तिला. पण मम्मा मला डॅडा बरोबर झोपायचंय. देवी नको नाट्य करू प्लीज. गुड नाईट. गो. तुम्ही आजी आजोबांकडे का झोपायचं आज? कारण आपल्यातल्या तणावांचा परिणाम तिच्यावर होऊ नये असं मला वाटतं. मग काय तिला आयुष्यभर आजी आजोबांकडे झोपायला लागणार आहे? आपल्यातले तणाव आयुष्यभर चालू राहणार आहेत. तो सोडवण्याचा मार्ग तुला माहितीये? गेले काही दिवस तू विचित्र वागतेस असं नाही वाटत तुला? नाही ना? हाच प्रश्न मी तुलाही विचारू शकते असं नाही वाटत तुला विक्रम? आपण एकमेकांच्या प्रश्नाची उत्तरं न देता जर प्रतिप्रश्नच करत राहिलो तर मग देवीला नुसतं झोपायलाच नाही, दिवसभर आजी आजोबांकडेच राहावं लागेल बहुतेक. मी नैनाला जेव्हा पहिल्यांदा भेटले, पहिल्यांदा विक्रमच्या घरी गेले, तेव्हा एक गिल्ट होतं माझ्या मनात. असं वाटायचं की नैना इतकी चांगली आहे, किती चांगलं वागवते ती मला, एका लहान बहिणीसारखं. आणि आपण तिच्या नवऱ्याशी. आपल्याला दुसरा विषय नसेल तर मी घरी जाऊ. ओके जा. तू माझं ऐकून घेतेस म्हणून माझ्यावर उपकार करतेस असं नाहीये. मी असं कधीच म्हणलं नाही, पण आता तेच तेच ऐकून माझे कान किटलेत. पण आता हे तेच तेच नाहीये गौरी. मला आतापर्यंत वाटत होतं की नैनासारख्या चांगल्या बाईची फसवणूक करून मी चूक करते. पण आता मला कळलंय की नैना वाटते तितकी साधी सरळ नाहीये. का? काय झालं? का? आता काय ऐकायचंय तुला? ऐकून ऐकून तुझे कान किटलेत ना? सो लिव्ह. तुझा नवरा तुझी वाट बघत असेल. 1 मिनिट गौरी. नैना विक्रमशी खोटं बोलतीये, ती फसवतीये त्याला. असं काहीतरी आहे गौरी, जे नैना विक्रमपासून लपवतीये. त्या दिवशी विक्रमने मला स्पष्ट काहीच सांगितलं नाही, पण त्याच्या मनातही कशाबद्दल तरी संशय आला होता. And I'm damn sure it was about नैना. मयंकही तेच म्हणाला आणि आज स्वतः नैनानेही तेच सिद्ध केलंय. कुठेतरी पाणी मुरतंय गौरी. आय गेस नैना इज ट्राइंग टू प्ले गेम्स. आणि या खेळात जर मी माझे कार्ड करेक्ट टाकले तर मी विक्रमला माझ्या बाजूला कायमचं जिंकून घेऊ शकेन. अनु, मला का नाही सांगितलं? तू कधी येतोस मीटिंगला? नेहमी मिस तर जाते.
पण मला यायचं होतं कारण तिच्या आजारपणानंतरची पहिली मीटिंग. थँक्यू. तुला काय बोलायचंय का लता? हो, तो देवीचा मास्तर आहे ना चित्रकलेचा, तो एकदम मिस्टर आहे. काय? मिस्टर हो, मिस्टर. आमच्या रेशनिंगवर तो तांदूळ मिळतो ना भेसळ केलेला, हा मास्तर पण अगदी तसलाच मिस्टर आहे. का पण असं काय वाटतं तुला? अहो, सारखी नजर भिरभिरत असते त्याची. घरात पहिला आला ना की आधी नजर भिरभिरते, मग हा फिरत राहतो. तुम्हाला सांगतो, काल त्याच्या हातात मी काकांचा फोन पण पाहिला. भाऊ, हा माणूस एक दिवस गल्ला मारणार बघा. म्हणजे तू काकांना किंवा नयनाला सांगितलंस? माझं ऐकतं कोण? तुम्ही पण नाही ऐकणार कदाचित. अलारामचा घड्याळ आहे ना, कानाशी वाजू शकतो, पण हाताला धरून उठवू नाही ना शकत. ठीक आहे, मी 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 बघतो. मी बघतो. बर. मी देवीच्या शाळेत चालली. पेरेंट्स टीचर मीटिंग आहे. मग मला का नाही सांगितलंस? तू कधी येतोस मीटिंगला? नेहमी मिस तर जाते. पण मला यायचं होतं कारण तिच्या आजारपणानंतरची पहिली मीटिंग होती. पण तुझ्या मनातलं मला कसं कळणार? हल्ली तुझ्या मनातलंही मला कुठे कळतं. तुम्ही कधीचाही प्लॅन बनवा रे आणि मला कळवा. मला काय, मी रिकामाच आहे. शिट्टी मारली की धोपटं खांद्यावर टाकून मी निघालोच. पण असं कर, त्या शिऱ्याला विचार फोन करून. त्याचे 100 उद्योग चालू आहेत अजून. हां रे, भिशी काय, कलेक्शन काय, बरं का. आता रिटायर झालं, सूर्याकडं बूड करून झोपायचं सोडून हा इकडं तिकडं काड्या सारत असतो अजून. हां बरं, तर मग तू सगळ्यांची फोनाफोनी कर आणि कळव मला. आणि हे बघ, कुणीच आलं नाही ना तर आपण तिघं जाऊ, तू, मी आणि रफी. काय, हा मस्त आहे कंपनीला आमचा रफी. बर, कळव मला मग. ओके, आय लव्ह यू. कॅप्टन, नक्की कोणाशी बोलत होता? मित्राशी की कॉफी? किशा, माझा मित्र आहे ना तळेगावला बंगला आहे ज्याचा, त्याचा फोन होता. परत जमायचं बेत करतोय. काय सुंदर, परवानगी आहे ना? पाण्याजवळ जायचं नाही, रात्री बाहेर पडायचं नाही आणि आमच्या नावाला बट्टा लागेल असं काहीही करायचं नाही. बाकी परवानगी आहे. पण काय हो हे आय लव्ह यू वगैरे? हे काय पद्धत आहे आजची, नाही का ग? तुला काय माहित नाही? काकू पाहिजेस तू अगदी. हे अनु सांग की हल्ली आपल्या मित्रमैत्रिणींना असं म्हणायची पद्धत आहे की नाही? तू शिकवलंस मला. मला ऑफिसला जायला लेट होतोय, मी तयार व्हायला जाते. गौरे, शिक शिक आता, मॉडर्न बन जरा. हे बघ, नवऱ्याला फक्त नाही, मला पण म्हणू शकतेस तू आय लव्ह यू. काय माहितीये का, गुड मॉर्निंग, नमस्कार असं म्हणण्यासारखंच आहे ते. काय कळलं का? मला कालच कळलंय. ए म्हण की गौरे, आय लव्ह यू. देवीच्या आईबाबांमध्ये काही प्रॉब्लेम्स चालू आहेत का? मी असं विचारतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नका.
मी तुला हे सगळं एवढ्यासाठीच सांगतेय विक्रम, कारण नैनाचं हे वागणं खूप विचित्र वाटतंय मला. आय मीन, मी तिला एकदा नाही दोनदा सांगितलं की मला नारळाच्या करंज्या आवडत नाहीत, तरीही तिने घरून माझ्यासाठी एक अख्खा डबा भरून घेतला. त्यानंतर तो जाऊन कोणाला दिला माहित नाही. आणि तो रिकामा डबा घरी आणताना त्यामध्ये ते चॉकलेट, आणि घरच्यांना सांगणं की ते चॉकलेट माझ्याकडून आहे. हा द्राविडी प्राणायाम कशासाठी? विक्रम, हे सगळं मी इग्नोर केलं असतं. आय मीन, नैनाने माझं नाव घरी सांगून घरून त्या करंज्या कोणाला तरी तिसऱ्याला जाऊन देणं हे माझ्यासाठी तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. पण गेले काही दिवस तू खूप अपसेट दिसतोय सोना. काय झालंय? तुझ्यात आणि नैनामध्ये काही? नाही, तसं काही नाहीये. प्रश्न पूर्ण होण्याच्या आधी जर समोरचा उत्तर देतो ना, तर समजायचं या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. असं काही नसतं. कोणी सांगितलं तुला हे? असं काही नसतं. हे बघ विक्रम, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. नाहीतरी मला तुझ्या आयुष्यात तेवढेच हक्क आहेत जेवढे तू. हे बघ अनु, आता भलत्याच इमोशनल ट्रिपवर नको जाऊस. मला हौस आहे का विक्रम? तू माझ्या डोळ्यात देखत अपसेट आहेस आणि मी इग्नोर करू? दगडाची आहे का रे मी? प्रेम करते मी तुझ्यावर वेड्यासारखं. हे बघ, आता नैनाच्या डोक्यात काय चाललंय आणि तिने हा खेळ का मांडलाय हे मला अजिबात महत्वाचं नाहीये. मलाही महत्वाचं नाहीये विक्रम. माझ्यासाठी तू, तुझ्या चेहऱ्यावरचं स्माइल आणि तुझ्या डोळ्यातला आनंद एवढंच महत्वाचं आहे. तुला मला नसेल सांगायचं तर नको सांगू. मी तुला अजिबात जबरदस्ती करणार नाही. माझ्यातलं आणि अभयमधलं प्रत्येक भांडण मी तुला उद्गारवाचक आणि पूर्णविराम हेही सांगितलेलं आहे. याचा अर्थ असं नाही की तूही मला सगळं. हे बघ, माझ्या आणि नैनामध्ये अजिबात भांडण नाहीये. आणि खरंच सांगतो मी तुला. तसं असेल तर चांगलंच आहे विक्रम. मला तुला एवढंच सांगायचंय की काहीही झालं तरी मी नेहमी तुझ्या बरोबर आहे, शेवटपर्यंत. कशा आहात लताताई? मला काय धाड भरली? हो, तेही खरंच. एक मिनिट, मी तुमच्यासाठी एक वस्तू आणली. ह्या घ्या गोळ्या. कसल्या गोळ्या? दारू सोडवा न सांगता. तुम्ही ट्रेन मधून जाता येताना कधी जाहिराती वाचत नाही? तुमचे मिस्टर डिपार्टमेंट, त्यांच्या चहात या गोळ्या टाका. आठवडाभरात दारूचं प्रमाण कमी होईल आणि येत्या महिन्याभरात दारू पूर्णपणे सुटेल. अशा कुठल्याच गोळ्या नसतात. अहो पण ह्या आहेत, ट्राय तर करून बघा. कसं आहे, ह्या गोळ्या पोटात गेल्या ना की माणसाला दारूविषयी घृणा निर्माण होते, त्याची हळूहळू इच्छा मरते आणि महिन्याभरात दारू पूर्णपणे बंद. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे या गोळ्यांचे कसलेही साईड इफेक्ट्स नाहीत. अहो विचार कसला करताय? या गोळ्या घ्या. कसं आहे, आदळापट करून पाहिलीत, घरातली भांडी फोडून पाहिलीत, आता हे करून पहा. आणि ह्या गोळ्या खाल्ल्यानंतर डिपार्टमेंटला काही झालं तर? होईल. इतकंच की त्यांची दारू पूर्णपणे सुटेल, बाकी काही नाही. केवढ्याला? भावाकडून भेट समजा. माझा लहान भाऊ चोर होता. पैसे घेणार असलात तर बोला. बरोबर, 51 रुपये द्या शगुन म्हणून. जाताना दिले तर चालतील का? उद्या दिले तरी चालतील. आपल्याला कोणाची उधारी ठेवायला आवडत नाही. जशी तुमची इच्छा. आणि हो, या गोळ्या खाल्ल्यावर डिपार्टमेंटला काही झालं तर? भिंतीत चिणून मारा. तेवढा खर्च परवडणार नाही आपल्याला. डोक्यात वरवंटा घालेन. अरे सर, तुम्ही कधी आलात? आत्ताच. कशा आहात तुम्ही? ठीक. लताने तुम्हाला काही चहा बी दिला की नाही? हो, त्याच करायला लागलेत. काकू एक मिनिट.
तुमच्याकडे जर वेळ असेल तर मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. माझ्याशी? हो. बोला ना. देवीच्या आईबाबांमध्ये काही प्रॉब्लेम्स चालू आहेत का? मी असं विचारतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नका, पण त्याला कारणही तसंच आहे. देवीने काल एक पेंटिंग काढलं होतं, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा. देवीसारखी सेन्सिटिव्ह मुलगी उगीच वाटलं म्हणून असं कुठलंही पेंटिंग काढणार नाही. त्याच्या मागे नक्की काहीतरी विचार असतो. आणि ह्या पेंटिंगचा वेगळा अर्थ मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि कसं आहे, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते होतील सॉर्ट आउट. माझ्या ओळखीचे एक मॅरेज काउन्सिलर आहेत. असं काही नाहीये सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी तुमच्या चहाचं बघते. काकू पण सांगितलं ना, असं काही नाहीये. नाही, थोडं पाणी हवं होतं. आणते.